परत दाखव रोड कसा आहे, किती छोटा. हे बघा रोड बघा किती छोटा आहे, एकदम छोटा रोड आहे. आणि झालं काय मगाशी एक आहे ना छोटी गाडी आली होती, बैल गाडी आली होती. आल्यामुळे आपल्या योगेश भाऊनी काय विचार केला, बैल अंगावर न येता आपण गाडी खाली काढून घेऊ रस्त्याच्या. मग पराग सरांनी एक इन्स्ट्रक्शन दिली की गाडी रस्त्याच्या खाली उतरायची नाही आधीच, आपण त्यांना आधी बघू अंदाज घ्यायचा. मग आता योगेश भाऊनी काय केलं, एक पिकअप येत होती, ट्रॅक्टर होता. तर त्याला ट्रॅक्टरला गाडी उतरवली. बघ सगळ्यांनी पाहिलं ना, सगळ्यांना खुश वाटलं. टाळ्या वाजवा एकदा, टाळ्या घ्या, टाळ्या घ्या. मजा आली, मजा आली. थँक्यू. बाय बाय. स्पॉट रिटर्न मारताना. राम राम मंडळी, कसं चाललंय? बरं चाललंय ना, तर बरं चालू द्या. तर मंडळी, फार दिवसानंतर शेवटी आपली रावडी मंडळी निघालेली आहे. हा जो 2024 आहे पर खूप स्लॅग मध्ये चाललाय, परंतु चला पोरांनी कस तरी आता सगळे वेळ काढून थोडीशी हटके ट्रिप प्लॅन केली. आता आपण तुम्ही आम्हाला नेहमी असं बघितलं असेल की ऍडव्हेंचर करताय, वेगळं करताय असं, पण आता आम्ही विचार केला की थोडं असं आहे ना, शांतीच्या गरज आहे सगळ्यांना. त्यासाठी थोडी शांती जमा करण्यासाठी ना आपण निघतोय, उज्जैनच्या दिशेने जातोय आपण. तर यावेळेस आपण मध्य प्रदेश सिलेक्ट केलेला आहे फिरण्यासाठी. तर आपला जो दौरा असणार आहे तो कसा असणार आहे, तर मांडू हे एक प्राचीन सिटी आहे, तिथं खूप असा नदी किनारी असलेला सुंदर घाट आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याच्यासोबतच माहेश्वरी सिटी आहे, तर म्हणजे शहर आहे छोटंसं, तिथं पण सेम प्रकारचं आपल्याला बघायला मिळणार. त्याच्यानंतर आपला होणार आहे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारं ओमकारेश्वर. जय महाकाल. तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंडला आम्हाला वातावरण झालेलं आहे. सुरुवात झाली. आपण आहे ना एक घाटामध्ये तिथून गाडी जाते आणि ते आम्हाला हात देत आहे. जय महाकाल. हे आता वातावरणात आपण मिसळलंय. त्याच्यानंतर आपण इंदोर सिटी फिरणार आहे. इंदोर सिटी नंतर आपण जाणार आहे जय महाकाल. उज्जैनला. जय महाकाल. महाकाल की नगरी उज्जैन असं म्हणतो त्याला. आणि ट्रिप मध्ये अजून थोडंसं डिफरंट अजून एक हटके लोकेशन पण आहे, त्यासाठी तुम्हाला बनवून राहावं लागेल. ब्लॉगचे बघावं लागेल. शेवटचं लोकेशन ठेवलेलं आहे आम्ही ते. सध्या तरी आपण जय महाकालने सुरुवात केली होती आणि त्याच्यावरच टिकून राहूया आणि हा ब्लॉगचा जसं पुढच्या गोष्टी जाऊया उज्जैनच्या दिशेने प्रवास करूया. हर 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 जय महाकाल. उज्जैन इथून 315 किलोमीटर आहे. आधा किलोमीटर होगा क्या? इधर जाना, सीधा टंकी आएगी पानी की, इधर फिर सीधा लेफ्ट सीधा चौराहा बोलना ना किसी को. ये मांडव से बाहर है क्या? हाँ, ये मांडव मतलब आधा किलोमीटर दूर. ओके ओके चलेगा. सामने देखेंगे इस महल का नाम है तबेली महल. हाँ, घोड़े बंधने की जगह. पहले जमाने में राजा भोज के टाइम इधर घोड़े बंधा करते थे. राजा भोज ने 1010 में मांडवगढ़ के अंदर राज करा था. राजा भोज के टाइम 9 लाख की आबादी सर यहाँ पर. कितनी 9 लाख की आबादी थी. और मंदिर कैसे थे राजा भोज के टाइम? 700 मंदिर. और ये तोप भी पुरानी है. राजा भोज के टाइम मटरले के अंदर से निकली है भोज. आपण ज्या प्लेसला आलोय ना, याचं एक ऐतिहासिक महत्व आहे. याला राजा भोज म्हणून होते. 1010 मध्ये म्हणजे त्यांचं इथं वास्तव्य होतं. 1400च्या काळामध्ये ना इकडे एक खिलजी आले ते. त्याच्यामध्ये अल्लाउद्दीन खिलजी नाही, दिल्ली काहीतरी खिलजी का नाम क्या था? ग्यासुद्दीन खिलजी आला 1400च्या काळामध्ये. त्याने आता हा जो मागे आपला जो दिसते ब्युटिफुल स्ट्रक्चर, त्याला जहाज महल म्हटलं जातं. जे याचं कारण काय आहे की याच्या चारी बाजूला पाणी आहे, लंगर टाकला असतो पाण्यामध्ये, जहाज जसं उभा असेल तसा याचा शेप आहे, त्याच्यामुळे याला जहाज महल म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये त्याच्या 1500 राण्या राहायच्या. त्याच्यामध्ये फनी स्टोरी अशी आहे की ते जे आमचे गाईड ते सांगत होते आम्हाला की ते 1500 राण्यांपैकी ना जी राणी मोठी जाडी व्हायची, तिला एक दुसरा अजून एक महल बनवला होता वेगळा. तर तिथं तिला जाऊन द्यायचे. तिथे ना असं उतरायला चढायला होतं चांगलं, म्हणजे तिला खाली वर सारखं जायला लागलं की ती बारीक होऊन जाईल असं. आणि ज्यांचं ते म्हणा की डवळे केस वगैरे झाले की त्यांच्याकडे नॅचरली काही पण वेज होती की त्यांना परत इकडे एक महल दुसरा, तिकडे त्या महल मध्ये पाठवायचं, जडीबुटींद्वारे त्याचे केस काळे करायचे आणि तिला परत मग महलात घेऊन यायचे. त्याच्यातून एवढंच कळतं की आपल्याला थोडंसं की ते त्या विचार कसे होते त्यांचे, कसे विचार करायचे, काय गोष्टी करायचे, थोडं लक्ष देतं आपल्याला. चला आपण पुढे. याच्यामध्ये खूप साऱ्या, या महलामध्ये खूप गोष्टी आहेत, त्या आता आपण एक एक एक्सप्लोर करू. आपने इधर रहेट होता था, रहेट पहले जमाने में
ये दोनों साइड पिलर बने हुए दोनों साइड, और है ऊपर से पानी इधर सप्लाई होता था। ये से दिख रहा छोटा था अंदर कपू टैंक के अंदर पानी इधर सप्लाई होता था। जो महल होता याचं नाव पहिले रंगमहल असं होतं, नंतर गयासुद्दीन खिलजीने याचं नाव जहाज महल ठेवलं, ते सांगितलं योगेशने तुम्हाला। तर हे जे 3 पिल्लर आहे, हे जेव्हा तुम्ही याच्या छतावर जाता ह्या पूर्ण महालाच्या, तेव्हा तुम्हाला लंगर असतो जो आपला जहाजाचा पाण्यात टाकला जातो त्याच्याप्रमाणे दिसतात, त्याच्यामुळे याचं नाव जहाज महल ठेवलं। आणि याचं जे रंगमहल नाव होतं ते कशामुळे होते, तर इथे बघा तुम्हाला इथं वरती पेंटिंग दिसल जी रंगात रंगवलेली आहे, आणि हा रंग त्यावेळेचा आहे 8व्या शतकातला, त्याच्यामुळे याचं नाव रंगमहल होतं। तर तुम्हाला काय वाटतं, तुम्हीच फक्त स्विमिंग पूलची मजा घेतली पाहिजे का? त्यावेळेस सुद्धा गयासुद्दीन खिलजीने हे बघा स्विमिंग पूल बनवलं त्याच्या राण्यांसाठी, हा एक आहे आणि अजून वरती पण एक आहे। आणि विशेष म्हणजे याच्यात आहे ना, मला एक म्हणजे कौतुकाचा विषय हा वाटतो की त्याने समोर तुम्हाला ते होल दिसतंय का छोटे, अशी ह्या साईडनी पण आहे, हे त्याने तिकडं वरती जे दुसऱ्या साईडने रहाडेने पाणी वरती उचलून तिकडनं याच्या अंडरग्राऊंड त्यांनी ही सिस्टम बनवलेली पाणी आणायची। म्हणजे हे मस्त एक वेगळा म्हणजे एक वेगळी कन्सेप्ट बघायला मिळाली या ठिकाणी। एक मजेशीर गोष्ट तुम्हाला सांगतो, इथे आहे ना, इथे किनारा पिक्चर आहे धर्मेंद्र आणि हेमा मालिनीचा, त्यांचं एक गाणं इथं शूट झालेलं आहे। तर गाणं तुम्ही पण ऐकलं असेल, आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये त्याच्या ओळी टाकून देतो। ती गाणं चाल मला देताना मी थोडी कॉम्प्लिकेटेड आहे, ते गाणं तुम्ही ऐकलंय, नाम बदल जाएगा चेहरा बदल जाएगा मेरी आवाज पे जान लो, असं काहीतरी गाणं आहे, ते मस्त आहे। आपण आहे ना तिकडच्या साईडने एंट्री केली आपण, ओके। आणि तिथं आहे ना कुंड आहे, ते जे पायऱ्या दिसते त्याच्या तिकडच्या साईडला कुंड आहे, ते दाखवायला ते कुंडामधून पाणी काढता, आपली जी मोठ असते जेव्हा जुनी मोठ, ते मोठीने पाणी काढायचं, ते पाणी नंतर तेच पाणी कॅरी होऊन हे इथं पुढे दिसतं तुम्हाला छोटं बघा, हे त्यांचं हे स्नानगृह आहे त्यांचं, इथं हे स्नानगृह आहे। आणि आपण जसं बघत आलो, हे पूर्ण जो मधला सेक्शन आहे हा पूर्ण त्याच्यावरती कोणाचे राहण्याचे महल असणार, गॅलरीज बघितलं आपण, त्या गॅलरीच्या तिकडच्या साईडला आपल्याला पाणी दिसतं तलावाचं, हे दोन्ही सगळं चारी बाजूनी पाणीच आहे पूर्ण या महलच्या। स्विमिंग पूल आहे त्याच्यात, बघितलं का? हा, सेकंड फ्लोअरला स्विमिंग पूल आहे, वरती पण एक स्नानगृह आहे। अहो विषय गंभीर लई, सेकंड फ्लोअरला स्विमिंग पूल। मंडळी आता आपण जाणार इंडोला महल। बघायला मंडळी चला चलो। ये सुरंग का उज्जैन तक मान 150 किलोमीटर दूर है सुरंग यहाँ। हाँ उज्जैन तक 150 किलोमीटर जी। कभी भी मुगल के टाइम में हिंदू मुसलमान की लड़ाई चलती सब रानी कुप्तली से सुरंग के अंदर जाती थी। होता था डरामा। ये चेंजिंग रूम था, 2 रूम इधर बनी, एक चेंजिंग रूम बेगम उनका, और ये यहाँ नाटक होता था, इधर पब्लिक बैठती थी। राजा भोज के टाइम ये पूरा पेक था। राजा किधर बैठते थे? ये इधर सामने है, ये इधर बैठना था ना। ये सर बना हुआ था ना ऊपर, नाटक हॉल, गिरिंग रूम। राजा भोजची जे आपण म्हणतो ना की त्याचं जे भव्यता होती, जेवढं आपण त्याचं नाव ऐकलं होतं कहा राजा भोज कहा गंगोतेली, तर त्याचं अक्षरशः ते भव्य किंवा त्याची जी राहण्याची लाईफस्टाईल होती ना, ती जीवनशैली ती आता बघतोय। आणि तुम्ही एकदा बघूया की माझ्या वर जे आहे ना
हा जो एरिया आहे ना, हा सोना बात होता त्याचा त्या काळचा. त्याच्यामध्ये काय बघा वरतून कसं स्टार बनवलेले आहे, चंद्र तारे सगळे दिसत आहेत आणि इथं वरती ना असे होल आहेत. इथं खाली ऍक्च्युली ना या इथं पाणी गरम व्हायचं. ते पाणी गरम होऊन त्याच्या वाफेने ना इकडनं वाफ यायची, सोनापूर्ण वाफ आली कारण मग वरतून हे सगळं सोनाबाद त्या काळामध्ये कधी 1000च्या काळामध्ये जवळजवळ आता किती वर्ष झालं, 1000 वर्षापूर्वी तेव्हापासून ते तसे लाईट चालतात. सब रानी कुछ के नीचे सोलन करना जाते, दुश्मन जो थे बेगम कुछ के मर गए तो वो जिंदी रहती थी. राजा भोज के टाइम सेना अंदर रहती थी और रानी को बचा लेते थे मुगल के गए. आपलं स्नानगृह बघा कसं दिसतंय, काय व्ह्यू दिसतंय, जबरदस्त आहे. हे सगळ्या राहण्याची जागा इथं मंडळी आंघोळ करायची त्यांची. आणि नंतर इथं सेकंड फ्लोअरला ज्यांना थोडी पार म्हातार झाली की त्यांना इथंच आंघोळ करायची, खाली जावत नाही तर असं नाही. पण ज्यांची लक्झरी जे वरती राहणार त्यांचं मंडळी. इथं बघा आपण आता आहे ना या जहाज महलच्या आहे ना या टेरिस फ्लोअरवरती आलोय आपल्या आजच्या भाषेत. तेव्हा हे ना इथं हा दरबार भरायचा आपण राजा वगैरे आणि जे पण त्यांचे इथं जे आपले मंत्री वगैरे असायचे इथं बसणार आणि जे पण त्यांची स्ट्रॅटेजी जी रेग्युलर मीटिंग आहे त्यांची इथं व्हायची ती. तर तुम्हाला हे इथे दिसत असेल मंडळी, त्यावेळेचा बाजार इथे भरायचा आणि समोर जो महल दिसतोय तो व्यापाऱ्यांचा महल होता. 2 मोठे व्यापारी त्या काळी होते, तर त्यांचा तो महल आहे. आणि समोर हा जो कपूर तलाव आहे, मागाशी तुम्हाला आल्यावर आम्ही सांगितलं होतं की जिथे राजा आपल्याला आवडत्या राहणार किंवा ज्यांचे केस पांढरे व्हायचे त्यांना पाठवायचा, तर तो हे महल होता कपूर तलावापाशी जो महल दिसतो तिथं. बघा इथं मंडळी आता आपल्याला इथं जुनं सगळं काही मूर्त्यावर दिसत आहे. तिथे ना हे बघा हुक्का आहे त्यांचं, इथं चायनावियर पोर्सलेन ही भांडी असतं वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल. रेड कोणते बघा कलरमध्ये काय वेगवेगळ्या प्रकारचे. खाली बघ खलबत्ता वगैरे कुटायचं, ग्रेनेड कुराड बस तिकडे चाकू आहे, तो खलबत्ता पण आहे बघा. तर हे सगळं मांडव रिजनमध्ये आहे ना जे पण इथं जे मूर्त्या दिसल्या वेगवेगळ्या मूर्त्या सापडल्या त्यांना आणि जे पण छोट्या छोट्या कलाकृती जे मिळाल्या ते इथं कलेक्शन करून ठेवलं.